है तो आप उसी जगह में बैठकर आप सिर्फ वही जगह में बैठिए, किसी प्रकार से गोंधळ नहीं होना चाहिए। वही बैठकर आप हाथ ऊपर करेंगे तो हमारा जितने भी यहाँ भंते लोग हैं वो आप तक पहुँचाएंगे। श्रीमती संगीताई तिगोटे नाशिक यांनी सुद्धा बसून घ्या, त्यांच्याकडून सुद्धा मदत करा। बाकीचे जे लोक आहेत त्यांनी बॅगी पास करायच्या आहेत। बाकीच्या उपासकांनी अजिबात घाई गडबड गोंधळ करायचं नाही। आपल्या जवळ आलेली बॅग दुसऱ्याला द्या आणि शेवटपर्यंत पोहोचली का याचं कन्फर्म करून घ्या। एकाला 2 बॅगा गेल्या नाही पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला ती बॅग देण्यात येईल। नाहीतर अपन जर बंदे जी को भी विनती है कि हमने सिर्फ एक ही बैग लेना है, क्योंकि जितना 600 क्वांटिटी यहाँ पर मंगाई है, आप सभी को विनती है कि सभी में एक ही बैग लेना है। चलो, आपने श्रद्धावान दानशूर उपासक खळकपाडा कल्याण येथे सुंदर बुद्ध विहाराचं निर्मिती करत आहेत। अर्थात सगळ्या कॉलनी मिळून, सगळ्या कल्याणच्या लोकांमिळून त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। असे भगवानरावजी नरवडे साहेब हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेत। भिक्खू संघाच्या वतीनं त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। गोंधळ करू नका, अजिबात आवाज करू नका। आपण या महान भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला, या शांतीचा संदेश दिलेल्याचं अनुकरण आपण करत असतो। भगवान बुद्धाच्या धम्माचं आपण पालन करतो। आपण अजिबात गडबड गोंधळ करू नका आणि अजिबात आवाज न करता एकमेकांना बॅगा आपण द्यायच्या आहेत। त्या पाठीमागच्या बॅग आहेत त्या पण या ठिकाणी द्यायच्या आहेत। तिकडचं झालं का? तिकडचं इकडं बॅग, या ठिकाणी बॅग द्या ना, ती पाठीमागची बॅग पाठीमागे जे काही 5-10 उपासक बसले त्यांनी समोर या पाठीमाग खुर्चीवर बसलेले। या ठिकाणी साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। खूप श्रद्धेनं ते उपस्थित भाईगिरकर साहेब, हॅलो, इकडे लक्ष द्या। काय वाजवत होणार? भाईगिरकर यांनी खूप श्रद्धापूर्वक भेट दिली आहे, मला ते या ठिकाणी संदेश देत आहेत। भाईगिरकर उपस्थित भिक्खू संघ, उपासक उपासिका म्हणते की माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे 800 भक्ते बघण्याचा योग आला आणि आपलं सर्वांचं दर्शन आणि आशीर्वाद त्या पावन लोक आहेत त्याला या ठिकाणी मिळालेला आहे। कालच लामा भंतेजी आणि आमचे शांतीनंद भंते हे माझ्याकडे आले होते आणि म्हणाले भोजनदान द्या। मी 500 भंतेजींना त्या ठिकाणी भोजनदान दिलं चैत्यभूमीवर। ज्या ज्या वेळी धर्माचं काम असतं तेव्हा मी अशी सेवा देत असतो आणि आज त्याने मला निमंत्रण दिलं भंते शांतीदत्त आणि लामा, त्याबद्दल मी धन्य झालो आहे। आणि आमचे खेळ तो फेर आणि हे भंते आले होते राहुल रत्त आणि
हमारे ज्योतिरत्न दादा जी त्याने मला थायलंड वरून 7 फुटाची मूर्ती बुद्ध मूर्ती आता आपल्या विहारात लागल्या जिथे तुम्ही आला होता. एकदा मी ठरवलंय की त्याच्या वितरणाला 50 मूर्ती घेऊन मी कोकणामध्ये जाणार आहे. तर आपण तर आलेल्या आपण सर्वांनी या पुन्हा एकदा हे धर्माचं काम आपण निर्णयपणे वाढवतात. मी तुम्हाला लाख शुभेच्छा धन्यवाद देतो. आणि आता समोरच्या बॅग पाठीमागं पार्सल करा. धन्यवाद. समोरच्या बॅग पाठीमागं पार्सल करा. भरती इकडे बसू नये. जरा पटापट लवकर करा. आमच्या गायक लोकांना सुद्धा गीतामधून वंदना द्यायची. सगळं टाइम तुम्ही घेऊन घेसाल तर नाराज होतील काय. हॅलो मध्ये बॅगाच्या लालवाल्या बॅगा पाठीमागं भरती बसले पार्सल करा. यामधल्या लोकांनी गोंधळ करू नका. एका जिथे पद्धती नसतील तिथं बसून घ्या. जिथे उपासन नसेल तिथे बसून घ्या. पाठीमागं बॅगा पाठवा. स्टेजच्या मधल्या उपासकांनी आता येऊ नका. तिथेच थांबा. सगळ्या ठिकाणी उपासक बसले आहेत. आतमध्ये आता येऊ नका. जिथे असतात तिथे बसा. अरे बाद में दो दान मधात लाईनमध्ये लोक आले. कृपया त्यांना विनंती आहे की आपण आता बाहेरच्या साईडला किंवा जिथे भिक्षू नसतील तिथं जिथे भिक्षूंसमोर कोणी उपासन नसेल तिथे बसून घ्यावं. स्टेजच्या समोर कोणी येऊ नका सध्या. स्टेजच्या समोर कोणी येऊ नका प्लीज. जिथे असाल तिथून त्या बॅगा पास करा. जे भिक्खू आहेत त्यांना बॅग देण्यात येणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी. पटापट सगळ्यांना बॅग पास करा. पाठीमागं बॅग नाही. बॅग पटापट द्या. स्टेजच्या पाठी साऊंड सिस्टम जवळ जो उपासक आहेत ना त्यांनी बॅगा पटापट पार्सल करा. इकडे पाठीमागं बॅग नाही. ब्रह्मचर्याने पटापट तिथे लक्ष द्यावा. जिथे बाहेर असतील तर बघा त्यांनी ते पास करा. बॅग पास करा. गरम चौरे तिकडच्या जे स्टेजवर बॅग आहेत ते पटापट पार्सल करा. हळूहळू लागून पाठीमागं बॅगा पाहिजे. इकडे बॅगा जर एक्स्ट्रा असेल तर इकडच्या बॅगा या साईडला. किरण चौरे ते बॅगा ते किरण जिथे नसेल द्या तिथे द्या. पाठीमागच्या साईडला बॅग नाहीत. स्टेजच्या उजव्या बाजूला पूर्ण झालेत का? तिथे नाहीयेत बॅगा नाहीयेत. स्टेजच्या उजव्या बाजूला लवकर बॅग पास करा. अजून बॅग द्या. पाठीमागे बॅग बॅगा द्या. अजून बॅगा तुझं कसं आहेत. हॅलो तिथे पोहोचले का? स्टेजच्या उजव्या बाजूला पोहोचले का? अजून पास करा. लवकर पास करा. तिथे एकच उपासक आहे. लहान मुलगा एक उपासक. तिथे दान 2-4 ब्रह्मसेवक.
आतमध्ये लोकांनी येऊ नका, आता बाहेरच थांबा. हे झाल्याच्या नंतर मग तुम्ही स्टेजवर येऊन भिक्खू संघाला अभिवादन करू शकता. पटापट आपण सर्वांना बॅग पास करा. यानंतर हे झाल्याच्या नंतर आर्थिक दान सुद्धा भिक्खू संघ आपल्या सर्वांना देणार आहे. भिक्खू संघ को सूचना है, विनती है कि आप सभी को ये होने के बाद आर्थिक दान भी दिया जाएगा. तो आप सभी ने ऐसे के ऐसे ही बैठना है और एक एक बैग लेना है. जो भी उपासक आपके सामने बैठेंगे उनसे आप उपासक के हाथ में दे दो बैग. अभी आप मत ले लो, उपासक आपके हाथ में दे देंगे बाद में. उपासकांनी मांडी घालून खाली बसून घ्या. उपासकांनी मांडीवर बॅग घेऊन बसा. गाथा झाल्याच्या नंतर भिक्खू पाठीमागच्या साईडला बॅग भेटल्याने बॅग पार्सल करा, समोर बॅग ठेवू नका. पाठीमागे बॅगचा पट. किरण चौरे यांना सूचना आहे की इकडे या माझ्याकडे. तिथं बॅग आहे, त्या बॅगमध्ये आपण किती लोकांकडे बॅग आले हात वर करा. इकडे इधर बॅग आले क्या सबके पास? इथं माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, कोणाचा मोबाईल आणू नका. सभी के पास बॅग आलेत ना? इकडे डाव्या साइडला बॅग आलेत का? इसके लेफ्ट साइड में जो भिक्षु है उधर बैग आ गए क्या? आपके सामने बैग है? ठीक है. अजून पाठीमागे बॅग आले नाही. बॅग संपले का आहे? बॅग आहेत का तिकडे? एका ताईचा फोन हरवलेला आहे. कोणाला भेटला असेल तर कृपया स्टेजवरती त्यांनी घेऊन यावं. इकडे माझ्याकडे मोबाईल आहे. हा, ते मंत्रीकडे मोबाईल घेऊन या. कुणाचा आहे मोबाईल? तुमचा आहे? सगळ्यांना सभी के पास बैग पहुंचे क्या? पीछे वाले भिक्षु जो है किती राहिले? हे ते बॅग आहेत ते घेऊन जा. तिथे जेवढे बॅग आहेत तेवढे देऊन टाका. समोरच्या बॅग आहेत ना, ते इकडे पाठीमागं पार्सल करा. एक 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 पार्सल करा. बॅगे असतील ते देऊन टाका. आप बोलो, हाथ ऊपर करो. आपके पास बैग है? नहीं है क्या? बैग है? नहीं है? म्हणते स्टेजवर सुद्धा बॅगा द्यावा भिक्खू संघाला. समोरच्या बॅग इकडे पाठीमागं पार्सल करा. पटापट बॅग पास करा. पाठीमागपर्यंत गेल्या पाहिजे. अजून या दानाचं अनुमोदन व्हायचं बाकी आहे. अजून किती राहिले कोणाकडे? एक बॅग इथे, एक बॅग आहे इकडे. कोणाकडे राहिले का बॅगेचं? बाहेर मागच्या साईडला कोणी बाकी आहे का? झाले ना सगळे? या साईडला कोणी बाकी आहे का? जी बॅग आहे या ठिकाणी ही बॅग जी आहे की याच्यावरती जी संस्था काम करते, मोठ्या पद्धतीच्या नावाची एक संस्था आहे वेळ विश्वदानंद मोदी फाउंडेशन. हे आम्ही सर्व शिष्यजण या संस्थेमध्ये काम करतो. तसेच या बुद्धविहाराची संस्था जयभीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशन असं लोगो या बॅगवरती टाकलेला आहे. आणि 650 बॅग आम्ही तयार केले आहेत जे
स्टेजवरती आहेत ते 50 आहेत आणि ज्या खाली आपल्या सगळ्यांना वाटल्यात त्याच्या 600 बॅग आहेत. आम्हाला माहीत नव्हतं, कल्पना नव्हती एवढा भिक्खू संघ प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थित होईल. पण मागच्या वर्षी आम्ही जशी तयारी केली होती तसे थोडेसे म्हणते जास्त आले होते, परंतु यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. पण आणखी मोठ्या प्रमाणात भिक्खू संघाचं या आमच्यावरती प्रेम बघून पुढच्या वर्षी निश्चितपणे आम्ही यापेक्षाही आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू किंवा आणखी भिक्खू संघाला परिपूर्णरित्या दान देण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी या गाथेचं या दानाचं अनुमोदन होईल. आपण सर्वांनी हात जोडून बसा. भिक्खूंच्या समोर आपण सर्वांनी खाली बसून घ्या. उपासकांनी मधले जे उपासक आहेत ज्या ठिकाणी 2 बॅग असतील त्यांनी पास करा आणि मध्ये खाली बसून घ्या. मधले उपासक खाली बसा. लॉट टीव्ही वरती हा कार्यक्रम लाईव्ह प्रमाणामध्ये चालू आहे. आपण सर्वांनी प्रत्येक भिक्खू समोर बसून घ्या. सर्व उपासकांनी माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. सर्वांनी 1 मिनिटासाठी पूर्ण शांतता राहा.